डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे ने अजय श्याम मौर्य जी की जीत का दावा ठोक दिया है। अब की बार 24 कल्याण के लोकसभा चुनाव में अजय श्याम जी मौर्य भारी मतों से चुनकर आ रहे हैं। नरसिंह गायसमुद्रे ने शिवसेना के श्रीकांत सिंधे पर ध्रुवीकरण के आरोप लगाते हुए अजय श्याम मौर्य को विकास पुरुष नेता बताया है। नरसिंह गायसमुद्रे ने कहा कि अजय श्याम मौर्य ने कल्याण क्षेत्र के विकास में बहुत बड़ा योगदान दिया है। 24 कल्याण की जनता ने पहले ही ऐसे लोकप्रिय और अनुकरणीय नेता को चुनने का आश्वासन दे चुकी है। इसलिए नरसिंह गायसमुद्रे ने विश्वास जताया कि अजय श्याम मौर्य लोकसभा चुनाव में विजय के सारे रिकॉर्ड तोड़ देंगे। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा स्थापना आपण 2014ला केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गोरगरीब जनतेला मी बऱ्याचशा पक्षामध्ये काम केलं, आरपीआय मध्ये केलं, बऱ्याचशा पक्षामध्ये काम केलं, मनसेमध्ये केलं, परंतु मला ज्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि हर ठिकाणी माझं खच्चीकरण झालं आणि पुढे जायला मला संधी मिळाली नाही। मी बरेच वेळेला प्रयत्न केले गोरगरिबाचे काम करून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचे, गोरगरिबाला घर मिळवून देण्याचे, गोरगरिबाच्या झोपडपट्ट्या जवळ मी 8 ते 10 झोपडपट्ट्या आज एक वस्तीमध्ये 5-5 हजार लोक राहतात। अशा प्रकारे मी शासनाच्या जमिनीवर लोकांना त्या ठिकाणी प्राधान्य देऊन आज त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन करून त्या ठिकाणी जवळ आज 60 ते 70 हजार लोक माझ्या अंतर्गत त्या ठिकाणी राहतात आणि आज त्यांना त्या ठिकाणचं कुठलंही भाडं भरायला लागत नाही, त्यांच्या हक्काचे घर मिळवून दिलेले आहे। तशाच प्रकारे मी म्हाडामध्ये बरेचशा लोकांना म्हाडाचे घरं मी मिळवून दिलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजना जे आमच्या कल्याणमध्ये आली ती बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेमध्ये देखील आम्ही त्या लोकांना त्या ठिकाणी पुनर्वसनमध्ये अशा पद्धतीचे घरं मिळवून दिले। तशाच प्रकारे आज मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर मी चाललेलो आहे आणि जवळ मी बाबासाहेबाचे पुतळे 2014 पासून ते आतापर्यंत जवळ 10 ते 12 पुतळे मी माझ्या खर्चाने स्थापित करून हे बसवलेले आहेत। अशा पद्धतीचं माझं कार्य आहे। तशाच प्रकारे अण्णाभाऊ साठेचा देखील मी पुतळा स्थापन करून मी बसवलेला आहे आणि माझे ध्येय उद्दिष्ट एकच आहे। आपण बघितलं अपंग आहेत त्यांना सुविधा मिळत नाही, मूकबधीर आहेत त्यांना सुविधा मिळत नाही, मतिमंद आहेत त्यांना सुविधा मिळत नाहीत, विधवा महिला आहेत त्यांना पगार मिळत नाही, म्हणजे अशा बऱ्याचशा लाखो समस्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि ते शासनाचं काम असल्यामुळे ते शासनानं तिथपर्यंत जात नाही, त्या लोकांना म्हणून सुविधा मिळत नाही, ती काम करून देण्याचं काम आम्ही करतो। आज बघितलं आज कल्याण डोंबिवलीमध्ये कल्याण लोकसभेमध्ये आपले अजय श्याम मौर्य लढा उभा करण्याचा एकच माझा हेतू आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये जर आमचा उमेदवार निवडून आला तर आम्ही सर्वात पहिले तर ह्या कल्याणमध्ये डिग्री कॉलेज नाही, त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज नाही, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी मला तुम्हाला जर म्हणायचं तर प्रायव्हेट कॉलेज जवळ 10, 15, 20, 50 लाखापर्यंतची फी आहे। मला सांगा एखादा सामान्य रिक्षावाला, एक सामान्य नाका कामगार, एखादा घरगुती महिला कामगार आज मला सांगा त्यांना 10 ते 12 हजार रुपये पगार मिळत नाही। त्या महिलांना त्या घरातल्या परिवारांना घरातल्या सदस्यांना कसं जगायचं आणि त्यांना कशी सुविधा द्यायची आणि त्यांनी मुलाला कशा पद्धतीने शिकवायचं, म्हणजे ही सर्वात परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे। आणि आज जर सकाळी माणूस नाक्यावर कामाला गेला तर त्याला 4 दिवस काम मिळत नाही, 5 दिवस काम, म्हणजे त्याच्या आज रोजगार बघितलं घरामध्ये सकाळी नाही गेला तर त्याची उपासमारीची वेळ आहे, त्याला काम मिळालं नाही तर ते करणार काय, म्हणजे त्याला काहीतरी दुसरं केल्याशिवाय पर्याय नाही। अशा पद्धतीचे जे आपले लोक आहेत त्याच्यामुळे बेघर होऊन त्याच्यामुळे कुठल्याही मार्गाला जातात, मग कोणी जातं बीजेपीत, कोणी जातं शिवसेनेत, कोणी जातं काँग्रेसमध्ये, मग आपल्या पक्षाला सोडतं म्हणतं हिथं काय, मग आम्ही आंबेडकरी चळवळीचे पक्ष स्थापन केलेत, मग ते आठवले यांचा पक्ष असो, प्रकाश आंबेडकरांचा असो, गवईचा असो, कवडेचा असो किंवा आणि कुणाचा देखील असो, पण माझं ध्येय एकच आहे की सर्वांनी एकत्र यावं आणि जी बाबासाहेबांची चळवळ थांबली ती कुठेतरी पुढे घेऊन जावं। मग ती छोटे मोठे पक्ष जेवढे असतील त्यांनी सर्वांनी एकत्र यावं। माझं त्यांना आव्हान आहे की एकत्र तुम्ही या, आपल्याला कुणाची गरज देखील पडणार नाही, आपण सर्व सक्षम आहेत। परंतु काय झाले की आमची जी परिस्थिती आहे
बिकट परिस्थिती आहे. आम्ही एकत्र यायला मागत नाही. मला सन्मान पाहिजे, मला मोठं ही पाहिजे, मला ते त्याच्यामुळे मोठं पाहिजे, मला त्याच्यापेक्षा मोठी खुर्ची पाहिजे. म्हणजे ह्या खुर्चीमुळे जे आहे ना ते आम्ही पाठीमागं आलोत आणि सामान्य जनता तर बेघर झाली आणि रोडवर आली. आज त्यांना सुविधा म्हणलं तर कुठलीच मिळत नाही. तुम्ही बघा, शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी कुठेही जा, तुमचे जे कामं पाहिजे ती मिळतात. पण आता काय झालं, कुठं जर गेलं, आंबेडकर चळवळीच्या पक्षाचा कार्यकर्ता आला बोललं तर त्याचं कुठलंच काम होत नाही. सर्वात पहिलं तर मी काँग्रेसच्या बद्दल बोलू शकतो. काँग्रेसनी जर त्यावेळेला गोरगरिबांना ज्या पाहिजे सुविधा, आज बघितलं तर भ्रष्टाचार काँग्रेसनं सुरुवात केला. काँग्रेसनं सुरुवात केल्याच्या नंतर मोदीने तो आवाज उचलला, हे भ्रष्टाचारी, हे असे आहे, ते तसे आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना निलंबित केलं आणि त्यांना मग ते भ्रष्टाचारी म्हणून हे केलं आणि त्यांना तो चित्र बनवलं नरेंद्र मोदीनं की बाबा हे लोक काँग्रेस भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांना न निवडून देता तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमच्यासाठी काम करू. आणि त्यांनी बरेचसे मुद्दे उचलले, मग ते राम मंदिर असो किंवा आणि कुठले असो, मग त्या मुद्द्याला पकडून ती सत्तेमध्ये आज आहेत. पण आज सत्तेमध्ये नरेंद्र मोदी असताना आज आमची परिस्थिती काय आहे? शेतकऱ्याचा प्रश्न उचलला, शेतकऱ्याला भाव नाही, म्हणजे शेतीमालाला कुठलाच भाव नाही. मग ते कांदा असो, डाळ असो, ज्वारी असो, हायब्रिड असो किंवा आणि गहू असो किंवा तांदूळ असो, आमच्या मालाला शेतकऱ्यांचा भावच नाही. मग अशी परिस्थिती आणली कोणी? नरेंद्र मोदीने आणली. तर माझं एकच म्हणणं आहे नरेंद्र मोदी साहेबांना, तुम्ही सत्तेवर जी बोललात ती तसं वागले का? ती नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी काय केलं? काला धन, आम्ही काला धन लेके आएंगे, लोगों के अकाउंट में 15 लाख रुपया डाल देंगे और जो बेविधवा है, बेघर है, मैं इनको लाखों रोजगार, शिक्षकों को मतलब शिक्षक जो है उनको रोजगार देंगे, महिला को रोजगार देंगे, जेंट्स को रोजगार देंगे. अशा बोलून जवळजवळ 50 लाख हजार करोड लोकांना, 20,000 करोड लोकांना, 10,000 करोड लोकांना अशा पद्धतीचे आश्वासन दिले. 1 लाख लोकांना तरी नोकऱ्या दिल्या. अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण ही या राजकारणी नरेंद्र मोदींनी केलंय आणि आज संविधानाला आमच्या गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. पण हे आंबेडकरी चळवळीची जी जनता आहे ना, जोपर्यंत गप बसती तोपर्यंत गप बसती. आणि काही कुठं अनुचित प्रकार घडला तर मग ते नरेंद्र मोदी असो किंवा आणि कुणी असो, त्याच्याशी आम्हाला काही फरक पडत नाही आणि मला तर काहीच फरक पडत नाही. ह्या पट्ट्यामध्ये तुम्ही माझ्याबद्दल तुम्ही कुणाला विचारा, माझ्या ऑफिसपर्यंत कुठला मॅटर झाला तर कुणी आला माझ्यापर्यंत येणारच नाही. तर म्हणण्याचं माझं एकच उद्दिष्ट आहे की जे नरेंद्र मोदी साहेबांना जे वादे केले, ती जुमले वादे म्हणजे खोटे वादे, ती एक काही पूर्ण झालेला नाही. तर माझं त्यांना एकच म्हणणं आहे की आज तुम्ही सत्तेवर आलात, काला धन लेके आएंगे लोगों को, मतलब भ्रष्टाचार इतना किया है. आज भ्रष्टाचारी सर्व त्यांच्याकडे आहेत. काँग्रेसचे त्यांच्याकडे भ्रष्टाचारी आहेत, बीजेपी राष्ट्रवादीचे त्यांच्याकडे भ्रष्टाचारी आहेत, शिवसेनेचे त्यांच्याकडे. मग तुम्ही त्या सर्वांच्या पक्षाचे तुमच्याकडे आले की वॉशिंग पावडरमध्ये टाकलं आणि त्यांना साफ करून टाकलं. मग हे काय? म्हणजे ही जी पद्धत आहे नरेंद्र मोदीची, ही कशी आहे? ही पॉलिसी कुठली आहे? म्हणजे तुम्ही त्यांना भ्रष्टाचारी बोललात, मग आज तुमच्याकडे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय, करोडो लोक नेते तुमच्याकडे भ्रष्टाचार करून आलेले. मग त्यांनी काय वॉशिंग पावडरमध्ये धुवून टाकलंय, त्यांना साईडला केलंय. मग तुम्ही आवाज उचलला की त्यांचा आवाज दाबण्याचा, मग ते राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शिवसेना, म्हणजे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता. हे प्रकार जे आहे ते बंद झाले पाहिजे. तुम्हाला मी एकच सांगतो, अजय श्याम मोर्या लोकसभेचे उमेदवार आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे अपक्ष उमेदवार आहे. त्यांचे निशाणे आहे शिलाई मशीन. आम्ही लोकांना अपील एवढीच करतो की लोकांना माहिती आहे मी काय काम करतो. आज आमचे भूमिपुत्र आहेत, ज्या भूमिपुत्रांना म्हाडा आली, आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये म्हाडा आली, तर 27 गावामध्ये जे भूमिपुत्र आमचे आहेत त्यांच्या जमिनी सर्व म्हाडाला दिल्या. कोणी दिल्या? राज्य सरकारने दिल्या, केंद्र सरकारने दिल्या. आणि आज त्या भूमिपुत्रांना बेघर केलंय. मग अशा प्रकारे त्यांना जर आम्हाला जर त्या ठिकाणी अजय श्याम मोरेला जर निवडून दिलं ना, तर मी 27 गावाचाच नव्हे तर पूर्ण लोकसभेचाच नव्हे तर पूर्ण मी कल्याण डोंबिवलीचा विकास करीन. आणि जेवढा माझ्याच्यानं होईल तेवढा विकास, मग पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, गटरीचा प्रश्न असो, आज तुम्हाला परिस्थिती सांगू का, 27 गावात नाही तर ह्या लोकसभेची सांगतो, ह्यामध्ये आरक्षित भूखंड एवढे होते. ही सर्व सत्ताधारींनी
आणि त्यांचे पॉलिटिकल अधिकारी लोकांनी ही सर्व खाऊन टाकलेले आहेत। आणि कुणी त्यांच्यावर आवाज उचलाय गेलं आणि ह्या पट्ट्यामध्ये बघायला गेलं तर त्यांच्या विरोधात बोलायचं म्हणलं तर कुणाचीच हिंमत नाही होत आणि कुणी बोलत पण नाही। म्हणजे अशा प्रकारचं जी आहे राजकारण ते बंद करावं। आमचे अजय श्याम मोर्या ह्या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून दिलं ती जे शब्द दिलाय ती शब्द नाही, मी ती कामच करून दाखवेन। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम।